नमस्कार. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन. श्री निसर्गदत्त महाराज एक चिंतन संकलन भाग 83. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपल्या सांप्रत म्हणजे या क्षणी जे आहे ते. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपल्या करता सांप्रत म्हणजे या क्षणी जे आहे ते आपणच असल्याचे ज्ञान होय. हेच आत्मसखा, हेच कृपाळू, हेच दयाळू, हेच स्वरूप दैवत, हेच आत्मज्ञान आणि हेच आत्मप्रेम सुद्धा. हे कधीच तुमच्याशी बेईमान होणार नाही. हे कधीच तुमच्याशी बेईमान होणार नाही. काहीही साधन न करता आपोआप आलेली जाग हीच जणू परमभक्ती. काहीही साधन न करता आपोआप आलेली जाग हीच जणू परमभक्ती. ही ज्याने ओळखली तो केवळ व्यक्त या कोटीतला. तेथे व्यक्तीचा दुर्गंध नाही. गुरूंनी तुमच्या अंतर्यामीला जे सांगितले ते तू आहेस याचा स्वतःच निश्चय करा. मग तुम्ही बाहेर कसेही वागा, पण अंतर्यामीचा ठसा ते तू आहेस हा पुसू देऊ नका. स्वरूपाचा अनुभव कुठे येतो? तुम्हीच शुद्धपणाने असता हे जिथे जाणवते तेथे. स्वरूपाचा अनुभव कुठे येतो? तुम्हीच शुद्ध असणेपणाने असता हे जिथे जाणवते तेथे. ते चैतन्याचेही चैतन्य रूप आहे. पण चूक एकच होते, तुम्ही देहाच्या ओळखीने स्वरूपाला भजता. तुम्ही अमुक तमुक अशा ज्ञानाने सगळ्या गोष्टी भजता, पण शुद्ध ज्ञानाला भजत नाही. आपली आपण ही कल्पना गेली की म्हणजे आपली अमुक तमुक ही कल्पना गेली की देव ही कल्पना पण गेली. नेमके हेच श्री जे कृष्णमूर्ती आयुष्यभर आपल्याला सांगत राहिलेले आहेत. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण अमुक तमुक असल्याचे ज्ञान मुळापासून नाहीसे करणारे हे स्वरूप ज्ञान आहे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, आपण अमुक तमुक असल्याचे ज्ञान मुळापासून नाहीसे करणारे हे स्वरूप ज्ञान आहे. हे अनंत व अपार असे आहे, ज्याच्याजवळ आपण काही शिल्लक आहो असा शिल्कीचा दाखवण्याकरता एखादा नमुना पण नाही, की चला बा हे दाखवू हे शिल्लक आहे म्हणून. अशी माझी स्थिती आहे असे स्पष्ट शब्दात श्री निसर्गदत्त महाराज आपला स्वानुभव कथन करतात. तात्पर्य असा जो होऊन राहिला आहे त्याचे दर्शन फार फार दुर्मिळ आहे. दिसायला मात्र तो इतर माणसासारखा सामान्य दिसतो असे महाराज म्हणतात. स्वतःच्या ठिकाणी अमुक तमुक असे जेव्हा स्वतःचे असे ज्ञान नसते तेव्हा त्याला म्हणतात शुद्ध विज्ञान. स्वतःच्या ठिकाणी अमुक तमुक असे जेव्हा स्वतःचे असे ज्ञान नसते तेव्हा त्याला म्हणतात शुद्ध विज्ञान. अहो, थोर पुण्याने इकडे आमच्याकडे तुम्ही आलात हेच पुष्कळ झाले. फक्त तुम्हाला कळकळ असेल आणि इथे सांगितलेले तुम्ही जर पक्के आयुष्यभर लक्षात ठेवले, त्याला चिटकून राहिले तर
इथे पुन्हा यायची जरुरी नाही. इथे पुन्हा यायची जरुरी नाही. एकदा स्वतःचे दर्शन झाले की तुम्ही स्वतःला जे जे अमुक तमुक समजता ते राहणारच नाही. निसर्गदत्त महाराज म्हणतात की लोक आपल्याला काय काय समजतात, पण ज्ञान दृष्टीने काहीच नाही ते किंवा कोणीच नाहीत ते. जे कळते ते एकतर आवडते किंवा नावडते. जे कळते ते एकतर आवडते किंवा आवडत नाही. कळते याशिवाय दुःख नाही आणि कळते याशिवाय सुख नाही. आपल्याबद्दल काही माहिती नसून सुद्धा माणूस आपल्याला सर्व काही माहीत आहे अशी प्रौढी मिरवतो. श्री निसर्गदत्त महाराजांना एकदा फारच गमतीचे श्री निसर्गदत्त महाराज यांनी एकदा फारच गमतीचे विधान केले. ज्याला ज्याअर्थी प्रश्न निर्माण झाला त्यामुळे तो नक्कीच सुटणार हे नक्की पक्के समजा. पण आपल्या जर समोर जरा कोणता प्रश्नच जर आला नाही तर ज्याला प्रश्न करावासा वाटतो त्याने आपणाला आपण धरून बसावे. देहाला धरून बसू नये. अज्ञान कशाचे आहे? अज्ञान कशाचे आहे? आपण अमुक तमुक असल्याचे ज्ञान खरे मानल्यामुळे जी स्थिती निर्माण होते त्या स्थितीला अज्ञान म्हणतात. अज्ञान कशाचे आहे किंवा अज्ञान म्हणजे काय? तर आपण अमुक तमुक असल्याचे ज्ञान हे खरे मानल्यामुळे जी स्थिती उत्पन्न होते त्या स्थितीला अज्ञान म्हणतात. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्हाला तुमच्या शुद्ध असणेपणाच्या मोलापुढे जगाचे मोल हे कसपटा समान वाटले पाहिजे. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात की तुम्हाला तुमच्या शुद्ध असणेपणाच्या मोलापुढे जगाचे मोल हे कसपटा समान वाटले पाहिजे. ते तू आहेस हे एकच वाक्य अनुसंधानाकरता घ्या, मग वाटेल तसे वागा. म्हणजे कोणत्याही देवाचे नाव घेताना ते तुझेच नाव आहे असे समजून तू घेत राहशील. तुम्ही आता या तुमच्या ओळखीला या ओळखीचीच ओळख झाली पाहिजे. कुठल्या देवाधर्माची ओळख नको. ज्ञानाला ज्ञानाचे ज्ञान झाले त्याला म्हणायचे आत्मज्ञान. आपण शुद्ध असणेपणानेच आहोत. या आपण असल्याच्या ज्ञानाला आपलीच ओळख झाली पाहिजे. तुमच्यातील मी आहे हे तत्वच तू आहेस. वस्तुतः तुमच्यातील प्रकर्षाने जाणवणारे मी आहे हे जे तत्व आहे तेच तू आहेस. शरीर म्हणजे तू नाहीस, कारण शरीर हे शरीराच्या ठिकाणी आहे आणि ते शरीर त्याचा स्वरूप धर्म पाळते. तुला त्याच्यामध्ये ढवळाढवळ करता येत नाही. म्हणूनच शरीर म्हणजे तू नाहीस. साखरेला रूप आहे पण गोडीला ते नाही. साखरेला रूप आहे पण गोडीला ते नाही. आत्मज्ञान साखरेच्या गोडीसारखे, पण त्याचा जाणता हा मात्र पक्का आहे, नित्य आहे. तुम्ही म्हणता मला हे ज्ञान जाणवत नाही. जाणवत शब्द महत्वाचा आहे. तुम्ही म्हणता मला हे ज्ञान जाणवत नाही, म्हणजे ज्ञान नसताना तुम्ही होतास ना. म्हणजे ज्ञान नसताना सुद्धा तुम्ही होतास ना. म्हणूनच म्हणता जाणवत नाही म्हणून. म्हणूनच म्हणता जाणवत नाही म्हणून. सहजावस्था म्हणजे जे आपोआपचे जे आहे ते. सहजावस्था म्हणजे दुसरे तिसरे काही नसून सहजावस्था म्हणजे जे आपोआपचेच जे आहे ते. पण आपण आपल्याच कल्पनेने तुम्ही नाही त्या कल्पना करून स्वतःच्या गळ्याला गळफास लावून स्वतःला टांगून घेतले आहे. अहो, तुमची स्वतःची अपेक्षा नसतानाही तुम्ही आहे तेच चिरंतन आहात. अहो, तुमची स्वतःची अपेक्षा नसतानाही तुम्ही आहे तेच चिरंतर आहात.
श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, कुठल्याही सिद्धी ह्या कायम टिकणाऱ्या नसतात. सामान्य माणसाची भोळी समजूत असते की बापरे, हा मोठा महात्मा बर का, हा पोहोचलेला आहे बर का. पण तुम्ही अहेतुक राहा हीच सर्वात मोठी सिद्धी आहे. पण अहेतुक राहणे हीच सगळ्यात मोठी सिद्धी आहे. कसल्याही प्राप्तीचे चिंतन हे स्वरूपामध्ये बाधाच निर्माण करते. तुमच्या चिंतनाचा जो विषय असेल तेच तुम्ही त्याच क्षणी असता, म्हणजे ते तुमच्या चैतन्यातून नित्य जसेच्या तसे प्रगट होते. म्हणून तुम्ही चैतन्याला चैतन्य म्हणूनच पहा, मग स्वस्वरूप आहे तेच आहे. म्हणून तुम्ही चैतन्याला चैतन्य रूप म्हणूनच पहा, मग स्वस्वरूप आहे तेच आहे. जे काया सांडून जाते ते आजच आपलेसे करा. मोठं छान श्री निसर्गदत्त महाराज हे वाक्य म्हणतात, जे काया सोडून जाते ते आजच आपलेसे करा. ते म्हणजे आपण आपणच असल्याची शुद्ध अशी असलेपणाची जाणीव. त्यालाच घट्ट धरा, त्यापासून विभक्त राहू नका. असे भक्त व्हा. त्यापासून विभक्त राहू नका, असे भक्त व्हा. ही अशी भक्ती करायची आवड ही मानव जातीची शोभा आहे. आपण स्त्री किंवा पुरुष अशी जशी आपल्याला सतत आठवण असते, तशीच मी केवळ शुद्ध असणेपणाच आहे, ही आठवण तुमची तुम्ही पक्की करा. हेच आपले ज्ञान स्वरूप आहे. ही अशी स्वस्वरूपाची आठवण ही कधीच सांडत नाही. आपण आपणच असल्याचे आपली शुद्ध असणेपणाने ज्ञान, आपण आपणच असल्याचे आपले शुद्ध असणेपणाने असलेले ज्ञान हे गाढ झोप आणि समाधी. आता समाधी म्हणजे नक्की काय हे आपल्याला काहीच माहित नाही. आपल्याला केवळ शब्द म्हणजे समाधी हा एवढा शब्द माहित आहे. जेवढे आपल्याला गाढ झोपेविषयी माहित आहे तेवढे आपल्याला समाधीचे वगैरे वगैरे अजिबात माहित नाही. परंतु निसर्गदत्त महाराज म्हणतात, म्हणून आपण त्यांचे वाक्य इथे उद्धृत केले आहे. ते असे, आपले शुद्ध असणेपणाचे ज्ञान हे गाढ झोप आणि समाधी यात सदैव अनुसंधानातच असते. म्हणून आपल्यापुरते बोलायचे झाल्यास गाढ झोप सोडली तर इतर वेळी आपण केवळ शुद्ध असणेपणानेच आहोत याचे सतत अनुसंधान ठेवा. यालाच चिकटून राहा. श्री निसर्गदत्त महाराज इथे विनोदाने म्हणतात की असं जर तुम्ही केलं तर एखादा महामूर्ख सुद्धा संत शिरोमणी होईल. असं जर तुम्ही केलं तर एखादा महामूर्ख माणूस सुद्धा संत शिरोमणी होईल. श्री निसर्गदत्त महाराज म्हणतात, एखादी गोष्ट मी विसरलो असे आपण म्हणतो. मी विसरलो हे म्हणणे ज्यामुळे कळते किंवा ज्याच्यामुळे कळणे शक्य होते तेच तर तू आहेस. त्यामुळे आठव असो की विसर असो, हे कळते पण कुठेच ढळत नाही, कुठेच मळत नाही. सदैव नित्य प्राप्त शुद्ध स्वरूपातच असते. स्वस्वरूपाचा निश्चय करणे, त्याला तुम्ही वाटले तर गुरुदेव सुद्धा म्हणू शकता. मग अशी गुरुदेव प्रसन्न तुमच्यावर झालेच समजा. मी शुद्ध चैतन्य देव आहे
हे केवळ मानू नका, ते व्हा. मी शुद्ध चैतन्य देव आहे. हे केवळ मानू नका, ते व्हा. तुमचा असणेपणा तुम्ही मानला आहे काय? तुमचा असणेपणा तुम्ही मानला आहे का? तो तर मूळचाच आहे, मानायचे काही कारणच नाही. वास्तविक शुद्ध असलेपणाच्या रूपात तुम्ही मूळचेच ते आहात. बस इकडेच लक्ष ठेवा. हे एवढे साधले की मग खा प्या मजा करा, पण त्या खाण्यापिण्याचा मात्र मुळीच अतिरेक करून कायेचे म्हणजे शरीराचे हाल हाल करू नका. पण हे सर्व होताना आतला परमार्थ ढिला तर होत नाही ना, याकडे डोळ्यात तेल घालून पहा. जाग आल्यावर मी पुरुष आहे आणि किंवा स्त्री नाही, किंवा मी स्त्री आहे पुरुष नाही, याचे जसे साक्षात अपरोक्ष ज्ञान न कळताच असते, तसेच मी चैतन्य देव आहे याचे अनुसंधान चालू असले पाहिजे. संतांच्या सहवासाचा परिणाम होतो हे खरे आहे. संतांच्या सहवासाचा परिणाम होतो हे खरे आहे, पण तो ज्याच्यावर होणार त्याच्यावरच होणार आहे. कारण आतून कळकळ असेल तरच तशी योग्यता आपोआप निर्माण होईल. काया बुद्धी आहे तोपर्यंत तथाकथित पाप पुण्याचा हिशोब, काया बुद्धी किंवा देहबुद्धी आहे तोपर्यंत तथाकथित पाप पुण्याचा हिशोब मग वही खाते कोरेच्या कोरे करकरीत राहील. तुम्ही सध्या ज्याचा प्रत्यक्ष सहवास घेता ते आहे तुमचे स्वतः असण्याचे खुद्द असणेपण. तुम्ही सध्या ज्याचा प्रत्यक्ष सहवास घेता ते आहे तुमचे स्वतः असल्याचे शुद्ध असणेपण. यापेक्षा जास्त सत्संगती महत्वपूर्ण दुसरी कोणतेही नाही. आपण अमुक तमुक आहोत हे ज्यामुळे कळते ते जाऊ नये म्हणून आपण नेहमी बेचैन असतो. आपण अमुक तमुक आहोत हे ज्यामुळे कळते ते जाऊ नये म्हणून आपण नेहमी बेचैन असतो. पण जे कळते पण कधीही संपणारच नाही त्याला इतकी जपायची जरूरतच काय? तेच कळते पण किडा, मुंगी, हत्ती, माणूस यांच्यात तितक्याच तीव्रतेने सदैव प्रगट आहे. व्यक्तीमध्ये नसले तरी ते व्यक्त स्वरूपात आहेच आहे. अडचण ही आहे की कळते पण व्यक्तिगत समजल्यामुळे ते आपल्यातच टिकावे हे हाव उत्पन्न करते. श्री जे कृष्णमूर्ती आपल्या मद्रास चेन्नई इथे दिलेल्या लास्ट टॉक या प्रवचनात म्हणतात. श्री जे कृष्णमूर्ती आपल्या मद्रास म्हणजे आजची चेन्नई तिथे दिलेल्या एका लास्ट टॉक या त्यांच्या प्रवचन मालिकेतील शेवटच्या प्रवचनात म्हणतात, यू कॅन किल द बर्ड, but you cannot kill all the birds. म्हणजे जीवन हे जीवना म्हणून जसेच्या तसेच आहे. यालाच म्हणतात व्यक्ती किंवा व्यक्तित्व. जाते व व्यक्त हे जसेच्या तसेच असते. यालाच म्हणतात व्यक्ती किंवा व्यक्तित्व संपते पण व्यक्त हे जसेच्या तसेच असते. द एंडिंग ऑफ टाइम या नावाचे जे कृष्णमूर्ती आणि डेव्हिड बॉम यांचे संवादात्मक एक फार लोकप्रिय प्रचंड चांगले पुस्तक आहे. त्यातील पहिल्या प्रकरणामध्ये
डेव्हिड बॉम आणि जे कृष्णमूर्ती यांची चर्चा झाल्यानंतर शेवटी निष्पन्न काय असे जेव्हा विचारले जाते तेव्हा जे कृष्णमूर्ती म्हणतात देअर इज ओनली क्रिएशन आणि इथेच ते प्रकरण संपते. नमस्कार.